1 जानेवारीपासून सर्व वाहनधारकांना 5 कडक नियम लागू होणार आहेत. जर यामध्ये आपण पहिला नियम मोडला तर आपल्याकडून ₹1000 दंड घेतला जाणार. जर आपण दुसरा नियम मोडला तर आपल्याकडून ₹2000 दंड घेतला जाणार. तिसरा आणि चौथा नियम मोडला तर त्यामध्ये आपल्याकडून ₹5000 वसूल केले जाणार. आणि पाचवा नियम अतिशय कडक आहे. हा नियम कोणीही मोडला, जर आपल्याकडं टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, यामध्ये आपल्याकडं ₹25,000 दंड वसूल केला जाणार. याशिवाय आपल्याला 6 महिन्याची जेल देखील होऊ शकते. 1 तारखेपासून सर्व वाहनाची एकदम कडक चेकिंग चालू होणार आहे. त्या चेकिंगसाठी अत्याधुनिक तंत्रांचा देखील वापर केला जाणार. ड्रोनच्या माध्यमातून आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गाडीच्या नंबर प्लेटचा फक्त फोटो काढला जाईल आणि त्यावरून डायरेक्ट आपल्या मोबाईलवरती दंड झाल्याचा मेसेज येईल. अतिशय कडक आणि कठोर नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे हे नियम सर्वांना लक्षात असणं गरजेचं आहे. जर आपण याच्यामधील एकही नियम मोडला तर आपल्याला हजारो रुपयांचा दंड बसू शकतो. याचबरोबर 1 जानेवारी नंतर आपल्याकडे 2 कागदपत्र असणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, जर ती 2 कागदपत्र नसतील तर आपल्याला डायरेक्ट 25,000चा दंड लागेल. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये 2 चाकी आणि 4 चाकी वाहन असतंच. त्यामुळं आत्ताच प्रत्येकाने सावध होऊन जा. जर आपल्याकडे हे 2 कागदपत्र नसतील तर या 5 नियमाच्या अंतर्गत आपल्याला हजारो रुपयाचा दंड बसू शकतो. हे नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत, पण त्याची तपासणी आता उद्यापासूनच सर्व राज्यामध्ये चालू होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 10 जिल्ह्यांची निवड केलेली आहे, जेणेकरून 1 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये हे नियम अंमलात आणण्यात येतील. उद्यापासून प्रत्येक राज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये या तपासणीला सुरुवात होईल. मग त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असो किंवा पोलीस अधिकारी असो, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनाची कडक चेकिंग होणार आहे. उद्यापासून तुमची कोणत्याही क्षणी गाडी अडून हे नवीन कागदपत्र मागितले जातील. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, वाहतूक विभागामार्फत AI टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वाहनांवरती फक्त ट्रॅफिक पोलिसांचीच नजर नाही तर कॅमेऱ्यांची देखील नजर राहणार आहे. यामध्ये फक्त आपल्या गाडीचा नंबर प्लेट डिटेक्ट केला जाईल आणि त्याच्यावरून आपल्याला दंड आकारला जाईल. त्याचा मेसेज आपल्याला लगेचच येईल. जर या 5 नियमापैकी आपण कोणताही एक नियम मोडला तर आपल्याला हजारो रुपयांचा दंड लागणार आणि त्याचा मेसेज आपल्याला लगेचच मोबाईलवरती येईल. तर काही वाहनांच्या बाबतीत डायरेक्ट बँक खात्यामधून पैसे कट केले जातील. नेमका 1 जानेवारीपासून कोणते 5 नियम लागू होणार आहेत आणि आपल्याला वाहन चालवताना कोणते 2 कागदपत्र आपल्या जवळ ठेवायची आहेत, सर्व आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळं आता सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, कोणकोणते नवीन नियम लागू होणार आहेत आणि आपण त्याचं पालन कसं करायचं आहे. जर या 5 नियमामधील आपण एकही नियम मोडला तर आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवरून RC बुकवरती आपल्याला डायरेक्ट पेनल्टी पडणार आणि हे सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून होणार. त्यामुळं गाडीवरती लागलेला दंड आता काही करून भरावाच लागणार. अगोदर बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन दंड पडायचा, पण बरेचसे लोक त्याच्याकडे इग्नोर करायची, काही लोक भरतही नव्हते. पण आता मात्र 1 जानेवारी नंतर आपल्या गाडीवरती जो काही दंड लागला आणि तो जर आपण भरला नाही तर आपली गाडी जप्त केली जाईल, जोपर्यंत आपल्या वाहनावरती लागलेला दंड आपण भरत नाही तोपर्यंत. त्यामुळं फक्त 2 मिनटं सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. आपण जर कुठेही फिरायला चाललो किंवा कामानिमित्ताने बाहेर चाललो, त्यावेळेस आपल्याला 2 महत्त्वाची कागदपत्र आपल्या जवळ नेहमी ठेवायची आहेत, कारण की ही 2 कागदपत्र 1 जानेवारीपासून तपासले जाणार आहेत. यामधील एक जरी कागदपत्र आपल्याकडे नसेल तर आपल्याला 1,000पासून तर 25,000पर्यंत कोणतीही रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते. आता जुने जे काही ट्रॅफिकचे नियम होते ते पूर्णपणे बदलले. अगोदर ट्रॅफिक पोलीस गाडी अडवायचे आणि त्यानंतर आपल्याकडून पावती फाडायचे, पण आता तसं होणार नाही. ही सर्व प्रोसेस आता ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आपण याच्यामधून कितीही वाचण्याचा प्रयत्न केला तर वाचू शकणार नाही. रस्त्यावरील रोज होणारे अपघात आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारने या ठिकाणी आता कारवाईला सुरुवात केलेली आहे. अगोदर वाहतुकीचे नियम मोडले तर त्या ठिकाणी आपल्याला दंड खूप कमी होते, त्यामुळे लोक जास्त दुर्लक्ष करायचे. पण आता रस्त्यावरील होणारे अपघात दररोज वाढत आहेत, त्यामुळं नियम मोडणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम दुपटीने जास्त वाढलेली आहे. यामध्ये आपण एक जरी नियम मोडला तर आपल्याला हजारो रुपयाचा दंड भरावा लागणार. सर्व आता कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे. फक्त एक जरी चूक केली तर आपल्याला ऑनलाईन माध्यमातून दंड पडणार आणि ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. आणि तो दंड आता प्रत्येकाला भरावाच लागणार, अन्यथा आपली गाडी जप्त होणार. म्हणजे आपण सिग्नल तोडला किंवा बिना हेल्मेटची गाडी चालवली किंवा आपण गाडी चालवत असताना मोबाईलवरती बोललो तर आपल्याला समजणार सुद्धा नाही आपल्याला दंड पडलेला आहे. आपल्याला डायरेक्ट मोबाईलवरती मेसेज होईल, तुम्ही हा नियम मोडला आहे आणि त्या नियमाच्या अंतर्गत तुम्हाला इतका दंड लागलेला आहे.
आपण 1 मिनिटा अगोदरच सांगितलं, आपल्याला जो काही ऑनलाईन दंड पडलाय तो भरावाच लागणार. जर आपण भरला नाही तर गाडी जप्त होणार. आता आपण वेळ वाया न घालता 1 जानेवारीपासून कोणते कडक नियम लागू झालेत ते पाहू. जर आपण हे नियम पाळले नाही तर आपल्या खिशाला मोठी कात्री लागणार. आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामधील 5वा नियम अतिशय कडक आहे. त्या नियमाच्या अंतर्गत आपल्याला 25,000 रुपयाचा दंड देखील लागू शकतो. त्यामध्ये आपल्याला 6 महिने आणि 2 वर्षाची जेल देखील होऊ शकते. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून असे कोणते नवीन नियम आले आहेत ते आपण जाणून घेऊ. आता सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचंय. जर आपण पहिला नियम मोडला तर आपल्याला 1,000 रुपयाचा दंड लागणार. जर दुसरा नियम मोडला तर 2,000 रुपयाचा दंड लागणार. तिसरा नियम मोडला तर 5,000 रुपयाचा दंड लागणार. चौथा नियम मोडला तर 10,000 रुपयाचा दंड लागणार. आणि 5वा नियम सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात कडक, हा नियम मोडला तर आपल्याला डायरेक्ट 25,000 रुपयाचा दंड लागणार. त्यामुळे आता आपल्याला 1 जानेवारीपासून कोणते नियम पाळायचेत त्याकडे सर्वांनी लक्ष द्या. आता बघा, आपण बाहेर कुठेही फिरायला चाललो किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये चाललो तर आपल्याला 2 कागदपत्र नेहमी जवळ ठेवायची आहेत. आता यामध्ये आपला पहिला नियम आपण समजून घेऊ. हेल्मेट सक्तीचा असणे. असा नियम आता नवीन वर्षामध्ये बनवला गेलेला आहे. अगोदर आपण हेल्मेट घातलं नाही तरी देखील ट्रॅफिक हवालदार आपल्याकडून पावती फाडत नव्हते. आणि जरी आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी बिना हेल्मेटचं पकडलं तर आपल्याकडून 100-200 रुपये घेऊन आपल्याला सोडून दिलं जायचं. पण आता तसं होणार नाही, कारण की ही सर्व ऑनलाईन पद्धत झालेली आहे. आता जर आपण बिना हेल्मेटचं गाडी चालवताना पकडलं गेलं तर 1,000 रुपयाचा ऑनलाईन दंड आपल्याला बसणार. फक्त एवढेच नाही तर आपलं ड्रायव्हिंग लायसन 3 महिन्यासाठी सस्पेंड केलं जाऊ शकतं. यामध्ये आपल्याला 1,000 रुपये दंड तर भरावाच लागणार. याशिवाय 3 महिने आपण कोणतीही गाडी चालू शकणार नाही, कारण की आपलं 3 महिन्यासाठी ड्रायव्हिंग लायसन रद्द होणार. त्याशिवाय आपल्याकडं गाडीचा विमा असणं गरजेचं आहे आणि तोही व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. बरीचशी लोक गाडीचा विमा संपून जातो तरी देखील तो रिन्यू कोणी करत नाही. पण आता जर आपल्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला 2,000 रुपयाचा दंड भरावा लागणार. वाहनधारकाकडे ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड आहे की नाही, त्याचा इन्शुरन्स संपलाय की नाही, त्याची PUC अपडेट आहे की नाही, ही सर्व माहिती फक्त एका नंबर प्लेटवरून मिळते. त्यामुळं आपल्या वाहनावरती दंड कसा पडणार याची काळजी आपण करूच नका. आपल्यामधील बरीचशी लोक घाई गडबडीमध्ये ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करतात, पण त्या बदल्यामध्ये आता आपल्याला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तिसऱ्या नंबरचा नियम जर की आपण मोडला त्यामध्ये आपल्याला काहीही करून 5,000 रुपयाचा दंड भरावाच लागणार. आता या तिसऱ्या नियमामध्ये 2 गोष्टी येतात. गाडी चालवत असताना मोबाईलवरती बोलणं किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडणं. बरीचशी लोक गाडी चालवत असताना हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल ठेवतात आणि फोनवरती बोलत असतात. पण आता यावेळेस ट्रॅफिक पोलीस तुमची चेकिंग करणार नाही. तुमची चेकिंग AIच्या माध्यमातून होणार. AIच्या तंत्रज्ञानातून होणार. टेक्नॉलॉजीचा वापर अगोदरच पुणे, मुंबई, नागपूर या मोठ्या मोठ्या शहरामध्ये चालू झालेला आहे आणि आता 1 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. त्यामुळे आपण गाडीवर मोबाईल चालवताना आढळला किंवा सिग्नल तोडलं तर आपल्या मोबाईलवरती डायरेक्ट 5,000 रुपये दंड झाल्याचा मेसेज येणार. यानंतरच्या नियमामध्ये सांगण्यात आले, जर आपण दारू पिऊन गाडी चालवली आणि पहिल्यांदाच आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं किंवा आपल्याला पहिल्यांदाच पावती पडली, त्यामध्ये आपल्याला 10,000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्याची जेल देखील होऊ शकते. कारण की दारूच्या नशेमध्ये बऱ्याच लोकांचे अपघात होतात. त्यामध्ये कधीकधी अशा व्यक्तींचा जीव जातो त्याचा आणि गाडी चालवणाऱ्याचा काही संबंध नसतो. त्यामुळं या नियमाच्या अंतर्गत आपल्याला 10,000 रुपये दंड आणि जेल देखील होऊ शकते. शेवटचा आणि महत्त्वाचा नियम, जर आपण अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी दिली आणि ती गाडी जर ट्रॅफिक पोलिसांनी पकडली किंवा ऑनलाईन माध्यमातून त्याच्यावरती पावती पडली, त्यामध्ये आपल्याला जवळपास 25,000 रुपयाचा दंड भरावा लागणार. जे सरकारने हे नवीन नियम काढलेत हे सर्वसामान्यांच्या फायद्यासाठीच आहेत, जेणेकरून रस्त्यावरती होणारे अपघात कमी होतील, म्हणून हे कडक नियम आणलेत. अगोदर हे नियम होते पण आता या नियमामध्ये मोठा बदल झालाय. हे सर्व ऑनलाईन होणार आहे.